मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसेंना पत्र लिहिलेलं आहे। इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्यावरून सरकारकडून प्रचंड गोंधळ सुरू आहे असं राज ठाकरे यांनी या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे। महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून 2च भाषा शिकवल्या जातील, पण या घोषणेचा लेखी अध्यादेश अजून का आला नाही असा सवाल राज ठाकरे यांनी विचारलाय। सिद्धेश भंडारे आपले प्रतिनिधी फोन लाईनवरून आहेत, अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। सिद्धेश, नक्कीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादा भुसेंना पत्र लिहिलं आहे आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासूनच 2च भाषा शिकवल्या जातील असा या घोषणेचा लेखी अध्यादेश अजून का आला नाही असा या ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे। आणि आधीच्या 3 भाषा शिकवणं आणि त्यात हिंदीचा समावेश असणं या निर्णयाचा आधार घेऊन हिंदी भाषेच्या पुस्तकं छपाई केंद्राला केव्हाच सुरुवात झाली असून आता पुस्तकं छापली जात आहेत, मग आपल्याच निर्णयावर घुमजाव करायचं असं काही करण्यास सरकारचा तर डाव नाही ना असा प्रश्न या ठिकाणी राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे। त्याचबरोबर मंत्री महोदयांनी आपले सहकारी मंत्रिमंडळ हे देखील जन्माने मराठी आहात आणि आपण इतर राज्यातील हिंदीला विरोध करणाऱ्या शासनकर्त्यासारखे कधी वागणार आणि आपल्या भाषेची अस्मिता कधी आणि कशी जोपासणार असा या ठिकाणी राज ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केला आहे। बरं, यावर आता दादा भुसेंकडून नेमकं काय उत्तर दिलं जातं त्याकडे सुद्धा आपलं लक्ष असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या तपशिलांसाठी।